वेलकम टू पेंशू किचन। आज आपण टरबूजच्या व्हाईट सालीपासून ट्रुटी फ्रुटी कशी बनवायची आहे ते बघूया। त्यासाठी बघा मी इथे टरबूजच्या साली घेतलेल्या आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जितकी सोपी पद्धत मला तुमच्यासोबत शेअर करता येईल ना तितक्या। ते वरचा पार्ट लाल काढून घ्यायचा सर्व। बघा कट कशी करायची आहे। सुरीच्या साहाय्याने असं कट मारून घ्यायचं आणि जाडी घ्यायची आहे थोडीशी जाडसर, त्यामुळे सुकल्यानंतर ती जाडी छान राहते, जशी विकतची आपण ट्रुटी फ्रुटी आणतो ना तशीच, आणि मुलांना खूप आवडते। ही घरी बनवली असल्यामुळे आपण 1 ते 1.5 वर्ष छान आरामात स्टोर करून ठेवू शकतो। बघा किती झटकीपट कट होत आहे। हे जरी तुम्हाला आता जाडी वाटत असेल ना तर सुकल्यानंतर ही छान विकतच्या ट्रुटी फ्रुटी सारखीच होते, म्हणून शक्यतर जाडच कापून घ्या साल त्याचं। हे दुसरे एक पद्धतीने दाखवते मी तुम्हाला, झटकीपट कापल्या जाते। जर आपण हिरवा पार्ट हा आलू कटरच्या सहाय्याने जर शिलून घेतला ना तो खूप टणक आणि कडक असतो, तर शिलल्या नाही जात, त्यामुळे ही पद्धत सोपी आहे। बघा अशा प्रकारे किती झटकीपट पूर्ण आपल्या ट्रुटी फ्रुटीचे तुकडे होत आहे। जास्त वेळही वाया जात नाही आपला। एकाच टाइमला बरेच आपले पीसेस होत आहेत ट्रुटी फ्रुटीचे, बघू शकता तुम्ही किती सारे निघालेले। बस आता हे सुटे करून घ्यायचे आहे। याच प्रकारचे मी आता सर्व सालांची ट्रुटी फ्रुटीचे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण ते साईडला ठेवूया। आता हे स्वच्छ नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्याने आपण 2 वेळा धुवून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी। सबस्क्राईब ही निःशुल्क केले जाते। बघा आता 2 पाण्याने धुतल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलेले पाणी निचरण्यासाठी। त्या एक पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकूया। पाण्याला छान उकळी आली की त्याच्यात आपण ट्रुटी फ्रुटीसाठी आपण जे काप केलेले आहे ना ते टाकूया। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहे ते मला कमेंट करून सांगा। आता त्याच्यात आपण छान पळी फिरून घेऊया। पाच मिनिट आता उकळू द्यायचं आहे। 50% आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। छान उकळी फुटलेली आहे बघू शकता तुम्ही, आणि ट्रान्सपरंट दिसत आहे ट्रुटी फ्रुटीचे बनवलेले आपण। असा सुद्धा पण नॅचरल कलर हा छान दिसतो। आता गॅस बंद करून पूर्ण हे मी चाळणीमध्ये काढून घेत आहे पाणी निचरण्यासाठी। लहान मुलं खूप आवडीनं खातात, ट्रुटी फ्रुटी बनवली असतात। आईस्क्रीममध्ये त्याचा उपयोग होते, केकवर आपण डेकोरेशन करण्यासाठी करू शकतो, बऱ्याच पदार्थात आपण याचा उपयोग करू शकतो, ब्रेड बनवताना सुद्धा। तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। ट्रुटी फ्रुटी आपण उकळून घेतल्यानंतर त्याची क्वांटिटी 1 वाटी झालेली आहे, त्याच्या अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात 1.5 पट पाणी टाकलेलं आहे। साखर विरघळून घ्यायची। साखर छान विरघळलेली आहे। तर चिपचिपा झालेला आहे पाक। आता ती ट्रुटी फ्रुटी आपण त्यात सोडून देऊया। पुन्हा आपल्याला 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे। मी जी ट्रुटी फ्रुटी बनवत आहे त्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे 5 मिनिट लागत आहे। गॅस हा मीडियम टू लो ठेवलेला आहे। क्वांटिटी जास्त वाढवली असतात 10 मिनिट पण लागते। छान आता तार एकतारी झालेले बघू शकता, हलकासा एकतारी पाक निघत आहे। बराच पाक हा आता आटल्या गेलेला आहे, त्यातला संपूर्ण थोडासा ठेवायचा आहे। त्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे, त्यामुळे थोडासा राहू द्यायचा।
बघा अशा प्रकारे आता शिजून घेतलेली आहे. 90% आपली आता तुटी फ्रुटी ही शिजलेली आहे. पहिले आपण सुरुवातीला पाण्यात उकळून घेतली 50%. आता 40% पुन्हा शिजून घेतलेली आहे. बघा थोडासा पाक राहिलेला आहे आणि बराच पाक हा ऑब्झर्व केलेला आहे. त्यामुळे आता 2 बाउलमध्ये मी काढून घेत आहे तुटी फ्रुटी. खायला पण खूप चांगली लागते ही आणि विकत आणल्यापेक्षा घरीच बनवलेली बरी. एका ह्याच्यात मी रेड कलर टाकलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात येलो कलर टाकलेला आहे. आणि 2 ते 3 तासात हा कलर ऑब्झर्व करून घेते तुटी फ्रुटी आपली. छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आता मी दोन्ही कलर मिक्स करून घेतलेला आहे. छान डीप झाली पाहिजे आपली फ्रुटी त्याच्यात. किती छान कलर दिसत आहे आणि लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत घरच्या घरी आपण पदार्थ बनवून देऊ शकतो. बघा आता मी त्याचं पाणी पुन्हा झिरपून घेत आहे. 2 ते 3 तास भिजवून ठेवल्यानंतर कलर आणि पाकातनी आता एका डिशमध्ये काढूया सुकून घेण्यासाठी आपण. तर येलोवालीसुद्धा मी त्याचा साखरेचा पाक काढून घेणार आहे. जो पाक उरतो ना आपला स्वीटवाला त्याचं तुम्ही शरबत बनवू शकता किंवा कुल्फीच्या मोडमध्ये टाकून त्याची कुल्फी पण तुम्ही बनवून घेऊ शकता. याचंसुद्धा पाणी निचरून घेऊया आणि मी त्याच पातेल्यात फॅनखाली ठेवणार आहे. 11 ते 12 तासात छान सुकल्या जाते. बघू शकता तुम्ही किती छान सुकलेली आहे. 12 तास ठेवलं होते मी फॅनखाली. तर जास्त कडकड उन्हात ठेवू नका, साधारण उन्हात ठेवलीच चालते. मी फॅनखाली सुकून घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 तास उन्हात ठेवलं होतं. बघा किती सॉफ्ट आणि ज्युसी झालेली आहे. 1 ते 1.5 वर्ष तुम्ही आरामात एअरटाईट डब्यात हवाबंद ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. बघा तुम्हाला येलो कलरची सुद्धा दाखवते. बघा किती ज्युसी आणि छान झालेली आहे. अगदी विकत मिळते ना त्याच प्रकारची झालेली आहे. कापताना याच्या फोडी आपल्याला जाडसर ठेवायच्या आहे, जाड असलेल्या, कारण सुकल्यानंतर ते सुकून जातात. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.